नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कोल्हापूर महानगरपालिकेवरती महायुतीकडून निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाल्यानंतर आता कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने येणाऱ्या काळात कोल्हापूरचा महापौर महायुतीतील कोणत्या पक्षाचा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। एकीकडे महापौर पदाबाबत अजून महायुतीकडून कोणती वर्णी लागणार, कोणत्या पक्षाचा महापौर होणार याचा तिढा कायम असतानाच आज राज्यात नगर विकास खात्याकडून कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत पार पडली। यामध्ये कोल्हापूरसह इचलकरंजी महानगरपालिकेवर ओबीसी प्रवर्गातील महापौर होणार असल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षातील ओबीसी उमेदवारांनी आतापासूनच आपली वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्याचे काम जोरदार चालू केल्याचे पाहायला मिळतंय। महापौर पदासाठी भाजपकडून विशाल शिराळे, विजयसिंग देसाई, वैभव कुंभार, अनुराधा केळकर, माधवी गवळी, रेखा उगवे, कौसर बागवान, मानसी लोळगे, प्रमोद देसाई, विजयसिंग खाडे यांची नावे समोर येताना दिसत आहेत। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षाकडून अजय इंगवले, आष्की नागरीकर यांची नावे समोर येत आहेत। गेल्या काही दिवसापासून शिवसेना शिंदे पक्षाकडून कोल्हापूरच्या महापौर पदाबाबत 2.5 वर्षाचा दावा केला असतानाच अद्याप ही भाजपचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते कोल्हापूरचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचा दावा करीत आहेत। यातून महायुतीतील 2 प्रमुख पक्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महापौर पदाबाबत रस्सीखेच असल्याचं चित्र सध्या कोल्हापूरच्या राजकारणात पाहायला मिळतंय। शिवसेना शिंदे पक्षाकडून आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापौर पदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला भाजप समोर ठेवल्याचं बोललं जात आहे, परंतु भारतीय जनता पक्षाकडून या फॉर्म्युल्यावर अजून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही। असे असले तरी भाजप कोल्हापूर महानगरपालिकेवर पूर्ण 5 वर्षाच्या कालावधीसाठी आपलाच महापौर असावा याकरता आग्रही आहे। यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेतृत्व यांनी पूर्ण ताकदीनिशी कंबर कसल्याचं दिसत आहे। या खात्याला भाजपकडून महापौर पदासाठी कसल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असा ठाम विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी खासगीत बोलून दाखवला आहे। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्ष तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी महायुती म्हणून एकत्रित लढली असली तरी महापौर पदाच्या दाव्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत प्रखरपणे चढाओढ असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे। राज्यामध्ये एकीकडे मुंबई महानगरपालिकेचा महापौर पदाबाबत महायुतीमध्येच वाद सुरू असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसतोय। तर या महापौर पदाबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी।